गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि तुम्हाला आज मी एक बॅड न्यूज सांगणार आहे. त्याच्या आधी आपली आरू आलेली आहे स्कूलमधून. हाय मम्मी. हाय हाय. आणि तुम्हाला मी आज एक दाखवते. शेपट्याची शेंग जी असते ना आपली, तर मग तिचं फूल बघा असं असतं. आणि या फुलाची आहे ना भाजीसुद्धा करतात. आणि तुम्हाला मी आहे ना बॅड न्यूज सांगते की आम्ही आहे ना ह्या घरामध्ये ना आर्या जन्मल्यापासून आम्ही ह्या घरामध्ये राहिलेलो. जवळपास 11 वर्ष झाली या घरात आम्ही राहिलेलो. आणि ना हे घर सोडून जायला आहे ना आम्हाला म्हणजे जाऊशीच वाटत नाही आहे. कारण की या घराशी आमचं एक वेगळंच बॉन्डिंग आहे. सो नाही जाऊशी वाटत आहे. तुम्ही पण आहे ना प्रेयर करा की आम्हाला हे घर सोडून नाही जायचं म्हणून. खरंच तुम्ही पण प्रेयर करा. आणि आता आम्ही वडापाव आणलेले खायला, तर मी लिंबू सरबत करते. आर्या लिंबू दे गं. आता मी मस्तपैकी लिंबू सरबत करणार आहे. आरू पण आलेली आहे. पुदिना आणलाय बघा. 10 रुपयाला भेटतो आमच्या इथे 4च कांड्या. आणि लिंबू आणले 10 रुपयाचे 4. आपण हे ना ग्राइंड करून घेऊयात मिक्सरला. तुम्ही लिंबू सरबत कसं करता मला नक्की सांगा. पाणी घ्यायचं आणि हे ना हा जो पुदिना आहे ना हा घ्यायचा. अशी 4-5 पानं घ्यायची. मी आज चहा नाही करणार कारण का मम्मी पप्पांसोबतच चहा केलता आहे. तेव्हा पप्पांनी केलता चहा, तेव्हाच मम्मी पिलेली. मम्मीला म्हटलं आता लिंबू सरबत घेऊ. सो आता आपण ही पाने धुवून घेऊ. गंग रस्त्यावरची कशी असतात तशी नाही. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू. ह्याच्यामध्ये थोडे अजून पाणी टाकू म्हणून. ही मिक्सरला ग्राइंड करून घेऊ. चला व्हिडिओ मला जास्तच मोठा होतोय. आर्या म्हणली की भूक लागली मम्मा काहीतरी खायला घे. तर मग मम्मीने आम्हाला वडापाव घेतला, समोसा घेतलाय. मिक्सरला आता आपण ग्राइंड करून घेतलेले. तर करू आपण लिंबू सरबत. मम्मी 2 ग्लास दे ग. 2 ग्लास. हे बघा कसं केलंय.
आता आपण गार पाणी घेऊ. आता आपण गार पाणी घेऊ. याच्यामध्ये आता आपण लिंबू पिळून घेऊ. आज आम्ही जेवायला वांग्याचं भाजी केली होती. तुम्ही काय केलं तर नक्की सांगा. जेवायला लंच दुपारचं. आणि तुम्हाला रात्रीचा पण व्हिडिओ पडेलच की घराचं काय झालं हे पण तुम्हाला सांगेन मी, कारण का दादा गेला ना तुम्ही बघायला आज. आणि आज किंवा उद्याच डिक्लेअर करून टाकणार आम्ही, कारण का आमच्याकडे मला 10 दिवसच दिलेत मालकीन बाईंनी. थोडंसं पाणी घेऊ. आणि तुम्ही कोणत्या गावातून बघताय मला नक्की सांगा आणि मला सपोर्ट करा प्लीज. लाईक करा, मला शेअर करा. मी जास्त मोठा व्लॉग घेणार नाही आहे. आता आपण हे जे ग्रीन कलरचं पाणी केलं ह्याच्यात टाकू. त्याच्यामध्ये तर साखर टाकू. तुम्ही लिंबू सरबत कसा करतात ते पण मला सांगा प्लीज. आणि मला प्लीज 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 सपोर्ट करा तुम्ही सगळे. मला तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज आहे आत्ताच्या घडीला. सो प्लीज सपोर्ट करा. मला लाईक आणि शेअर करा आणि मला जास्त व्ह्यूज पण येऊ देत. जास्तीत जास्त लोकांनी मला बघावं प्लीज. आणि आता इथून पुढे माझी, तुम्हाला मी काल सांगितली माझी मम्मी पण आता इथून पुढे ब्लॉग करेन आणि करणारच आहे ऑब्वियसली. हे चॅनल मी माझ्या मम्मीच्या नावावरच आहे आणि आता मला तरी वाटतं की दुसरं चॅनल खोलावं, पण त्याच्या आधी माझ्या ह्याच चॅनलला तरी तुमचे व्ह्यूज मिळू देत, लाईक्स मिळू देत, तर मी दुसरं चॅनल ओपन करणार आहे. झाला का आपला लिंबू सरबत. आता ह्या भांड्याला काही जास्त घासायची गरज नाही, तुम्ही धुवून पण ठेवू शकता कारण का नुसताच ज्यूस केला आपण घालून. आता याच्यात परत 3 मी पानं घेते, 3च घेते, धुवून घ्यायचे. अँड चलो बाय. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि आमच्या घराचं काय होतंय हे पण मी तुम्हाला सांगते संध्याकाळी. परत व्लॉग करेन. सो बाय, कारण का हा व्हिडिओ खूपच मोठा झाला आहे. बाय.